नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभवराव ग्रीन लाईफ कृषी टॉक कोल्हापूर अंतर्गत आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्यासाठी घेऊन आलेला एक तुरीचा प्लॉट. तर या तुरीच्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीनं हा प्लॉट डेव्हलप झाला याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपल्या शेतकरी मित्राकडून. नमस्कार का. नमस्कार. आपलं पूर्ण नाव आणि गाव सांगा. श्रीराम बळीराम चौधरी मुक्काम मानके. हे क्षेत्र किती आहे आपलं तुरीचं? हे एकर आले कमी आहे, पाऊण एकरभर धरूया. एकरभर आहे. बरं, यामध्ये आतापर्यंत आपण कशा कशा पद्धतीने याचं नियोजन केलं तुरीचं? तुरीचं नियोजन म्हणजे याला आपण बीज प्रक्रियेपासून जर म्हटलं तर सॉईल हां घेतलं तुमच्या कंपनीचं, हां हां आणि नंतर आपण 2 वेळ ड्रिचिंग घेतलं त्याचं 15-15 दिवसाच्या फरकाने. एक वेळ ते आपला अर्थ आणि एक वेळ आपलं मॅजिक किट. नाही, मॅजिक किट नंतर 2 वेळा आपण हे केलं, नंतर मॅजिक किट घेतलं. खतं किती दिलेलं आहे? खत नाही त्याला, कुठलंच खत नाही त्याला? कोणतं नाही, रासायनिक खत कोणतंच नाही. नाही. बरं, असं वाटते का या प्लॉटले असं रासायनिक खत दिलेलं नाही म्हणून तुम्ही? जसं मला असं हे आजपर्यंत आपण रासायनिक शेती करत होतो, पण असं म्हणजे एवढा हिरवेपणा किंवा एवढा माल म्हणजे रासायनिक खतात मी नाही पाहिला आजपर्यंत. याचा स्प्रे किती घेतले तुम्ही? स्प्रे 2 केले आहेत. 2 स्प्रे केलेले आहे. आता 2 स्प्रे केले म्हणता आणि 3 ड्रिंचिंग झाल्या तुमच्या. हो. 3 ड्रिंचिंग आणि 2 स्प्रे, कुठलंही खत नाही दिलं? नाही. एवढ्याच्या याच्या भरोशावर एवढा मोठा प्लॉट तुमचा असा डेव्हलप झाला, असं तुम्हाला काय वाटतं याबद्दल, कंपनीच्या प्रोडक्टबद्दल? काय वाटते म्हणजे आता रिझल्टच आपल्या डोळ्यासमोर आहे. हां. तर मला तर खूप आवडलं होतं त्याच्यावर. म्हणजे एक आता जमिनी हलकी आहे आपली, काही असं हे नाही आहे. जराशी जमीन दाखवा तुम्ही थोडी खाली. हे आपण पाहू शकता जमीन खाली कशा पद्धतीची जमीन आहे. अशा प्रकारच्या जमिनीमध्येही हा कशा पद्धतीचा प्लॉट डेव्हलप झाला हे आपण चांगल्या प्रकारे पाहू शकता. वर आपण हे झाडाची जे सेटिंग पाहिली, हे तुम्हाला फुलं आहे, हे फुलं आहे, कुठं कळी धरलेली आहे. माल कसा वाटतं तुम्हाला याचं सेटिंग? रासायनिक प्लॉटमध्ये, अवांतर प्लॉटमध्ये असं दिसते का? नाही. रासायनिकचं आणि आपलं याचं तुमच्या ग्रीन लाईफचं म्हणजे जबरदस्त का डबल टिबल फरक आहे. जबरदस्त आहे. हो. हे वापरून तुम्ही समाधानी आहे? हो, एक नंबर समाधानी आहे. बरं, हे का आता तुम्हाला सेटिंग वाटते? तुम्ही आजपर्यंत असे तुरीचे बरेचसे प्लॉट पाहिले असतील. त्या तुरीच्या प्लॉटमध्ये अशी खालून जे सेटिंग होते, बहुतेक शेंड्यावरच हे असते, फुल बघ धारणा. हे जर आपण पाहिली अशी, तर हे शेंडा आपल्या प्रत्येकाचा खालून माल धरत आलेला आहे असा वर आहे. हो. आणि खालपासून तर अशी पूर्ण वरपर्यंत मला माल आहे. आणि त्यांना खूप चांगल्या केलेल्या आहे. हा, फुटवे चांगले केले. फुटवे चांगले केले आहेत. आणि 1 फुटावरच फुटवे, आणि प्रत्येक म्हणजे फुटवेले माल सारखाच आहे. म्हणजे तुमचं सांगायचं म्हणजे तुम्हाला किंवा झाडाचं डेव्हलपमेंट व्यवस्थित झालं, फुटवे व्यवस्थित झाले, ब्रँचिंग झाल्यामुळे झाड असं चांगलं डेव्हलप झालं. आणि झाड चांगलं डेव्हलप झाल्यामुळे त्याच्यावर माल पण व्यवस्थित डेव्हलप झाला. प्रत्येक फुटव्याला माल आहे, कुठल्याही फुटव्याला कमी माल आहे असं तुम्हाला दिसत नाही. आता यामध्ये असं तुम्ही पाहू शकता, झाडाचे पूर्ण अशा कुठं शेंगा लागलेल्या तरी वर शेंगा चालूच आहे, फुल चालू आहे, कळी चालू आहे, सर्व सेटिंग व्यवस्थित चालू आहे. तर ग्रीन लाईफचे प्रोडक्ट वापरताना असा कुठला त्रास वाटला का तुम्हाला? नाही. काही किचकट प्रक्रिया? काहीच नाही. बरं, याच्यावर आता शेतकऱ्यांना विश्वास ठेवावा बा ग्रीन लाईफवर, असं काही तुम्हाला काही? ठेवायलाच पाहिजे ना, कारण रासायनिकमध्ये आपल्याला किती फवारण्या, किती वेळ डोजे जे ते खताचे देऊनही रिझल्ट आपल्याला असा भेटत नाही ना. आणि याचा खर्चही काही रासायनिकपेक्षा जास्त नाही. रासायनिकच्या तुलनेत तुमचं म्हणणं आहे की खर्च पण रासायनिकच्या तुलनेतच आहे? बस. त्याच्यापेक्षा जास्त नाही जास्त नाही. उत्पन्नाची हमी जास्त आहे. हा, उत्पन्न तर 1.5 वाढते याच्यात, कमीत कमी 1.5 वाढत. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य शेतकऱ्याला तुमचं हेच आहे की रासायनिक पेक्षा आपला खर्च कमी होईल आणि उत्पन्न 1.5 वाढेल. तर शेतकरी मित्रांनो, हेच आपण पाहू शकता की काकांनी कशा पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप केला. ऑर्गॅनिकमध्ये शेती होत नाही, ऑर्गॅनिकमध्ये आपण पीक उत्पन्न वाढू शकत नाही, अशी जी आपली एक भावना आहे, ही भावना आपल्या डोक्यामधून काढून टाकली पाहिजे आणि सेंद्रिय शेतीकडे आपण वळलं पाहिजे. सेंद्रिय शेती करताना ग्रीन लाईफचा अवलंब अवश्य करा आणि आपल्या उत्पन्नातनी वाढ करा आणि असंच पीक आपल्या शेतात आपण घ्या. धन्यवाद.
धुऱ्यावर चालतं काही. मित्रांनो आपण पाहू शकता हे आपला पूर्ण प्लॉट ऑर्गॅनिक मध्ये तयार झालेला आहे, ग्रीन लाईफवर तयार आहे. आणि याच क्षेत्राच्या बाजूला आपण पाहू शकतो एक केमिकलवर झालेला प्लॉट आहे. तर केमिकलवरचा पण प्लॉट आपण पाहूया कशा पद्धतीनं डेव्हलप झालेला आहे. हा धुऱ्यावरच आहे, आपण धुऱ्यावर सध्या उभं, आणि हा पलीकडला केमिकलवरचा प्लॉट आहे. त्यामध्ये रासायनिक खतं पण दिलेली आहे, फवारे पण दिलेले आहे. आणि हेच आपलं ग्रीन लाईफवरचं आपण पाहू शकता. यात कुठलंही रासायनिक खत नाही किंवा कुठले रासायनिकचे फवारे नाही, फक्त 2 ग्रीन लाईफचे फवारे आणि 3 ड्रिंचिंग या भरोशावर हा एवढा चांगला सुंदर प्लॉट डेव्हलप झालेला आहे.